नमस्कार मित्रांनो, आजची कथा खूप खास, मनाला भिडणारी. शेवटपर्यंत पहा. ही कथा तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल. ही कथा अजय स्नेहा, दोघं प्रेमात, खूप जवळ. कॉलेजमध्ये भेट, हळूहळू मैत्री, मैत्रीतून प्रेम, नातं मजबूत. दोघं रोज एकत्र, वेळ, खूप हसणं, खूप बोलणं. अजय काळजी, स्नेहा विश्वास, एकमेकांवर पूर्ण प्रेम. पण आयुष्य नेहमी सोपं असत नाही. परिस्थिती बदलते. स्नेहाच्या घरी लग्नाचा विषय, घरच्यांचा दबाव. ती खूप घाबरली. तिने अजयला सगळं सांगितलं. अजय म्हणाला, मी आहे तुझ्यासोबत. काही दिवस सगळं ठीक, पण नंतर समस्या वाढल्या. अजयवर जबाबदारी, घरची अडचण. तो व्यस्त झाला, वेळ कमी झाला. स्नेहा दुखावली. तिला वाटलं अजय बदलला, प्रेम कमी झालं. भांडण सुरू, दुरावा वाढला. मनात शंका, नातं तुटत गेलं. एक दिवस स्नेहाचा मेसेज, आपण इथेच थांबूया आता. अजय शांत, काही बोलला नाही, कारण त्याच्याकडे शब्द नव्हते. काही दिवसांनी स्नेहाचं लग्न. अजय दूर, फक्त पाहत, डोळ्यात पाणी, मनात वेदना. पण तो शांत उभा, कारण खरं प्रेम कधीच ओरडत नाही, ते फक्त शांत होतं. सुंदर मेसेज, कधी कधी आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपली नसते, पण आठवण शेवटपर्यंत राहते. आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असं काही झालं आहे का? कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा. चॅनल सबस्क्राईब आता करा. काजल मोटिवेशन. धन्यवाद मित्रांनो.